पती परदेशात कमवायला गेला आणि इकडे पत्नीने शेजारीशी प्रेमसंबंध ठेवले. पती परतल्यावर सत्य उघड झालं आणि सुरू झाला भयानक खेळ. कट असा आखला की पतीचा जीव गमवावा लागला. काय होती ही कुटील योजना? नेमकं काय घडलं पाहण्याआधी घटनेची सत्यता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. चला जाणून घेऊया. बिजनौर जिल्ह्यातील किरतपूर गावात 28 एप्रिल रोजी एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. शेतात काम करत असलेल्या शेतकऱ्यांना अचानक गोळीबाराचा आवाज ऐकू लागला. पोलीस घटनास्थळी पोहोचले असता त्यांनी झुडपात एका अनोळखी तरुणाचा चेहरा दगडाने ठेचलेला मृतदेह सापडला. गळ्यात आणि चेहऱ्यावर पिवळा कापडा बांधलेला होता. पोस्टमॉर्टम नंतर मृताची ओळख मोहम्मद फारुक अशी पटली, जो सौदी अरेबियामधून नोकरी करून नुकताच परतला होता. तपास करताना पोलिसांनी माहिती मिळाली की फारुद सोबत मेहरबान आणि उमर हे दोघे दिसले होते. सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल ट्रेसिंगच्या आधारे त्यांना पकडण्यात आलं. अटक करताना उमरेने पोलिसावर गोळी झाडली, ज्यात एक पोलीस कर्मचारी जखमी झाला. पोलीस चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली. मेहरबानाने सांगितले की त्याचे मागील 5 वर्षापासून फारुकच्या पत्नी अमरीन सोबत प्रेमसंबंध होते. फारुक परदेशातून परतल्यावर त्याला या अफेअरबाबत समजलं. रागाने त्याने अमरीनला घराबाहेर जाण्यास रोखलं आणि तिला मारहाण केली. यामुळे अमरीन, मेहरबान आणि उमरने मिळून फारुकचा खून करण्याचा कट रचला. त्यांनी फारुकला बिअर पिण्याच्या बहाण्याने गावाबाहेर नेलं आणि शेतात नेऊन त्याच्यावर गोळी झाडून हत्या केली. नंतर ओळख लपवण्यासाठी त्याचा चेहरा दगडाने ठेचला. पोलिसांनी दोघांकडून 315 बोर बंदूक व 4 जिवंत काडतूस जप्त केले. फारुकच्या पत्नी अमरीनलाही अटक करण्यात आली आहे. पण प्रश्न अखेर राहतोच. प्रेमाला मोकळा रस्ता मिळवण्यासाठी एक जीव गमावणं कितपत योग्य आहे? सोडलेलं नातं की संपवलेलं आयुष्य? दोष कोणाचा? तुमचं मत काय आहे? कमेंटद्वारे नक्की कळवा.